हिंगोली शहरातील विविध भागांमध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 10 दुकानांना नोटीस बजावण्यात आली असून 15 दुकानांचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। महानगरपालिकेने रविवारी या संदर्भात कारवाईची मोहीम केली आहे। हिंगोली शहरातील विविध भागात उघड्यावर मांस विक्री होते, त्यामुळे या भागातील हवा प्रदूषित होऊन दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। या संदर्भात नगरपालिकेने मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना वारंवार सूचना दिल्या। उघड्यावरील मांस विक्री बंद करावी, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता। तरीही अनेक जण उघड्यावर मांस विक्री करत होते, त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपमुख्याधिकारी साबळे, अभियंता प्रतीक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित कछवे यांच्यासह पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस अंमलदार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, संजय मार्के आदींच्या पथकाने कारवाईची मोहीम राबवली। उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्या 10 दुकानातील मांस जप्त करून नष्ट केले। याशिवाय जवळपास 15 उघड्यांवरील मांस विक्रेत्यांचे गाडे आणि इतर साहित्य जप्त केले। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली।